आपण पाहताय स्टार माझा. फ्रायडे फेवर असणार आहे अगदी मराठमोळा, कारण आज 3 मराठी फिल्म रिलीज होत आहेत, तर केवळ कुछ लव जैसा एकच हिंदी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येते. त्यामुळे फ्रायडेला असणार आहे मराठी फिल्मचा बोलबाला. एक नजर टाकूयात फ्रायडे रिलीजवर. फ्रायडेला सिनेरसिकांना उत्सुकता असते ती नवीन फिल्म्सची. पण या शुक्रवारी बॉलिवूडमध्ये एकही बिग स्टारर बिग बजेट फिल्म रिलीज होत नाहीये. कुछ लव जैसा या हिंदी फिल्म सोबतच सुपरस्टार, भाऊचा धक्का आणि जन्म या 3 मराठी फिल्म सामने सामने येतील बॉक्स ऑफिसच्या रणांगणात. कुछ लव जैसा ही कहाणी आहे मधु सक्सेनाची. ओघाओघाने तिच्या आयुष्यात घडत जाणाऱ्या घटनांची. लग्नाच्या काही वर्षानंतरच मधुचा नवरा तिचा बर्थडे विसरतो. 4 वर्षानंतर येणारा बर्थडे असाच वाया जाऊ न देता तो दिवस एन्जॉय करायचा मधु ठरवते. आणि तेव्हाच तिची भेट होते राघव अर्थात राहुल बोसशी. क्रिमिनल असलेल्या राघवला मधु एक डिटेक्टिव्ह समजते आणि तिथूनच या दोघांच्याही आयुष्यात एका नव्या ऍडव्हेंचरला सुरुवात होते. भोले भोले कुछ बोले बोले फिर हाले हाले मन डोले डोले बाहे खोले खोले. मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत 2 सुपरस्टार्स. सिद्धार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळी ही जोडी तुमच्या भेटीला येणारे सुपरस्टार या फिल्म मधून. सिनेमावाल्यांचा फोन होता. सिनेमा करायचं म्हणतात पारंबीच्या बापूवर. सुपरस्टार ही गोष्ट आहे 2 सोंगाड्यांच्या मैत्रीची, प्रेमाची, तमाशाची आणि सिनेमाची. पारंबी गावातले बजा आणि रंगा हे 2 सोंगाडे. सुपरस्टार मेघाच्या सिनेमाचं शूटिंग पारंबी गावात सुरू होतं. गावातला गोंधळ सावरायला मदत करतात बजा आणि रंगा आणि हीच भेट त्यांच्या आयुष्यात घेऊन येते एक नवं पर्व. बजा आणि रंगाच्या वगनाट्यावर सिनेमा करायचा निर्णय प्रोड्युसर घेतात आणि तिथूनच सुरू होतो या सुपरस्टारचा नाट्यमय प्रवास. असिस्टंट्स तुम्हाला काही डायलॉग देतील, ते तुम्ही पाठ करायचे आणि कॅमेरा समोर बोलायचे. तर जन्ममधून आई मुलाच्या नात्यासोबतच एका गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलंय. फिल्मच्या माध्यमातून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जन्म या फिल्ममधून. तू या वयात दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेस? हो. यू मीन? मी गायनेकशी बोलली. शी सेड इट इज पॉसिबल. सामान्यांच्या प्रश्नावर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांना नेहमीच आपलासा वाटतो. भाऊचा धक्का या आगामी फिल्ममधून अशाच सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आलंय. भाऊचा धक्का या फिल्मची कथा फिरते ती सर्वसामान्य कुटुंबाभोवती. निवृत्तीनंतर काय हाच प्रश्न प्रत्येक नोकरदाराला भेडसावत असतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा या फिल्ममधून प्रयत्न करण्यात आलाय. सिद्धार्थ जाधव सोबत सतीश तारे असा कॉमेडीचा डबल तडका या फिल्ममधून मिळेल. टाइम लावलाय 30 सेकंदात बॉम्ब फुटेल. अरे 30 सेकंद म्हणजे आपण कसे लांब थांबणार? लांबणार 30 सेकंद. या शुक्रवारी मराठी सिनेरसिकांना वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्सची ट्रीट मिळणार आहे. आता प्रेक्षक राजा कोणाला पसंतीची पावती देतो हे येणारा शुक्रवारच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. संदीप पाटील प्रस्तुत आणि शिरीष राणे दिग्दर्शित जन्म हा चित्रपट येत्या शुक्रवारी आपल्या भेटीला येतोय. आई आणि मुलीमधील भावनिक विश्व आणि त्याला विज्ञानाची किनार असं या चित्रपटाचं कथानक आहे. रीमा लागू आणि वीणा जामकर या चित्रपटात मध्यवर्ती अर्थात आई आणि मुलीच्या भूमिकेत आहेत. बाळाच्या पेशीमधील स्टेम सेलचा वापर कोणत्याही रोगावर केला जाऊ शकतो असा जनजागृतीचा संदेश या चित्रपटाच्या कथानकाच्या माध्यमातून देण्यात आलाय. तर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता सचिन पाटील यांनी यासाठी चित्रपटाच्या कथानकाचा आधार घेऊन या चित्रपटाच्या कथानकाला प्रत्यक्षात उतरवत जन्म फाउंडेशनची स्थापना केली आहे. ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बाळाच्या पेशींमधील स्टेम सेलचं जतन करावं असं आवाहन लोकांना केलंय. तसंच लोकांना याचा उपयोगही होणार आहे असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अश्विन आंबटकरसह प्रणाली मोरे, साम मराठी, मुंबई. रीमा लागू आणि वीणा जामकर यांच्या मुख्य भूमिका असलेला जन्म हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. बाळाच्या नाळेतील स्टेम सेल्स कोणत्याही रोगावर रामबाण उपाय कशा प्रकारे ठरू शकतात हे या सिनेमाद्वारे सांगण्यात आलंय. या सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.
मला मूल हवंय. अहो पण तुमचं वय 50 आहे. हो. वाय सो लेट? मुलीला कॅन्सर सारख्या रोगातून वाचवण्यासाठी आईने केलेली धडपड, स्टेम सेल्स ट्रान्सफर करण्यासाठी 50शी उलटल्यानंतर दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातून उभं राहिलेलं नवं आव्हान, भावनांचा संघर्ष, हे सगळं काही उलगडणारा सिनेमा म्हणजे जन्म. जन्म आणि मृत्यू यांच्या सीमेरेषेवरचा प्रवास या सिनेमातून समोर येतो. एक वेगळं कथानक उत्तम प्रकारे सादर केल्याचं यातून दिसून आलंय. मला घातलं तरच माझी मुलगी वाचू शकते. चित्रपट खूप छान आहे. स्टोरी मस्त वाटली, म्हणजे वेगळी वाटली काहीतरी. खूप छान विषय हाताळलाय की आज लोकांना ही गोष्ट माहिती नसते. कॅन्सर म्हटलं की लोक खूप घाबरून जातात, पण हा सुद्धा बरा होऊ शकतो. अर्थात परमेश्वराची त्याला साथ लागतेच. खूप छान आहे पिक्चर, छान आहे ऍक्टिंग. चांगलाच निराळाच विषय निघालाय. विदाउट लव्ह सीन. खूप पिक्चर आवडला, सुंदर आहे आणि समाजाने काहीतरी यातून घ्यावं असं वाटतं. गोळी घेतली नाहीस? नाही घेतली. या सिनेमात आनंद अभ्यंकर, स्मिता तळवळकर यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्यात. पण त्यातही सगळ्यात जास्त कौतुक झालंय ते आई आणि मुलीचं, म्हणजेच रीमा लागू आणि वीणा जामकर यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. मला त्याच्यात भूमिका जास्त मुलीचीच आवडली. रीमा लागू आणि ती मुलगी रीमा लागू आणि वीणा जामकर फार छान. आत्महत्या आणि बलिदान यात फरक आहे. स्वतःसाठी मरणं म्हणजे आत्महत्या आणि दुसऱ्यासाठी. आई आणि मुलीतील हळूवार नात्यांची गुंफण या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय. दिग्दर्शक शिरीष राणे यांना या प्रयत्नात यश आल्याचंही दिसून येतंय. प्रेक्षकांनी दिलेल्या स्टार्स वरून ते सिद्ध झालंय. म्हणजे माझा मृत्यू होईल एवढंच ना? 4 देईन मी नक्कीच. 4. 5 गुण. 5 पैकी 5. सुपरस्टार भाऊचा धक्का या कॉमेडी सिनेमाच्या तुलनेत आता जन्म हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती काळ तग धरू शकतो ते आता बघायचं. नियतीनं तुमच्या समोर दुसरं आव्हान उभं केलं. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. हाय, मी भाग्यश्री. शो टाइम मध्ये तुमचं स्वागत. स्टेम सेल या वैद्यकीय तंत्रावर आधारित जन्म हा नवा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होतोय आणि या सिनेमावरच आहे आमचा आजचा शो टाइम. डॉक्टर, मला मूल हवंय. अहो पण तुमचं वय 50 आहे. हो. वाय सो लेट? मला एक मुलगी आहे. ओके, मग दुसरं मूल या वयात कशासाठी हवंय? डॉक्टर, माझ्या मुलीला ब्लड कॅन्सर आहे. क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया. या सिनेमाबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहे याच सिनेमातली आई आणि मुलीची जोडी, अर्थातच अभिनेत्री रीमा लागू आणि वीणा जामकर. तुम्हा दोघांचंही IBN लोकमत मध्ये स्वागत. थँक्यू. रीमाताई, सगळ्यात आधी तर तुम्हाला विचारायचं आहे की जन्म हा अत्यंत वेगळ्या विषयावरचा सिनेमा, मला वाटतं पहिल्यांदाच मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न होतोय. सगळ्यात आधी तर या सिनेमाबद्दल तुम्ही कशा प्रकारे सांगाल? जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट माझ्याकडे आलं, शिरीष आणि आनंद मसवेकर हे घेऊन आले, तर ती कथा ऐकून आधी मीच चाट पडले होते. म्हटलं अरे असा विषय आहे, म्हणजे जी आता तुझी रिॲक्शन होती तीच एक्झॅक्टली माझी रिॲक्शन. पण मला खूप आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीचा विषय आपल्याकडे येऊ शकतो, आणि तो सुद्धा चित्रपटासाठी. कारण माझ्या दृष्टीने चित्रपट हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॅक्ट देणारं माध्यम आहे, आणि ऍक्टर म्हणून तो चॅलेंज होताच, पण हा विषय आणण्याने कितीतरी गोष्टींचा अवेअरनेस सामान्य माणसाला येईल, ज्यातल्या काही गोष्टी मला पण माहिती नव्हत्या, त्यातल्या टेक्निकल गोष्टी जो हा पिक्चर करताना आम्हाला कळल्या. आणि ऍट द सेम टाइम ऍक्टर म्हणून त्यातले जे काही नातेसंबंध आहेत आई आणि मुलीचा, त्या दोघींचा जो एक प्रवास आहे या चित्रपटाचा, आणि तो सकारात्मक आहे, या 3 गोष्टी मला जास्त भावल्या. आणि खूप रिअलिस्टिक पद्धतीने केला गेलेला आहे पिक्चर. त्यातले ताणतणावाचे प्रसंग सुद्धा खूप आहेत, पण त्याला खूप रिअलिस्टिक पद्धतीने हँडल केलंय. त्यामुळे हे सगळे इतके फॅक्टर एकत्र आल्यामुळे मला खूप आवश्यक वाटलं हा पिक्चर करणं. समजा या डिलिव्हरीच्या वेळेला माझं काही बरं वाईट झालंच, तरी एक मूल जन्माला येईल आणि त्या मुलाचा स्टेम सेल माझ्या निशाला मॅच होईल. माझी निशा वाचेल. डॉक्टर, आता या क्षणी माझ्या जीवापेक्षा निशाचा जीव वाचवणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. वीणा, आतापर्यंत अनेक संवेदनशील अशा भूमिका तू साकारलेल्या आहेस. यात पण तू एक जी मुलगी साकारते ती अत्यंत अँबिशियस आहे, पण काही गोष्टींमुळे तिचा एक मध्ये अडथळा येतो.
पण अशा वेळेला ती मुलगी किंवा ती प्रत्यक्ष वीणा आणि ते कॅरेक्टर ह्याच्याशी रिलेशन किती रिलेट होऊ शकलीस तू या सगळ्याशी? खूप रिलेट होऊ शकले. मुळात ह्या सिनेमाची कथाच इतकी अप्रतिम होती आणि मला खूप आनंद झाला पुन्हा एकदा, कारण माझ्याकडे सातत्याने ज्या वैविध्यपूर्ण भूमिका येत गेल्या त्यातलीच जन्मतली ही भूमिका अजून एक वेगळी होती. आणि त्या व्यतिरिक्त मायलेकींची ही जी कथा आहे ही मला खूप भावली. यातला विषय तर रीमाताई म्हणाल्या तशा वेगळंच होतं, पण कुठेतरी माझ्या आईशी माझं नातंही असंच कुठेतरी खेळीमेळीचं आणि असं मैत्रीपूर्ण असतं आणि तेच नातं मला रीमाताईंबरोबर साकार करायला मिळणार. ती कथा इतकी छान होती, त्या दोघींच्या भूमिका इतक्या छान होत्या आणि अर्थातच अशी संधी कोणीही दवडणार नाही. वंदनाची डिलिव्हरी झाली, तीही नॉर्मल. काका हो, पण 7च महिने झाले होते ना. पण तिची इच्छाशक्ती, विल पॉवर जबरदस्त होती. रीमाताई, कुठेतरी ज्या टेक्निकल गोष्टींबद्दल आपण आता बोलतोय, एक स्टेम सेल्स हा विषय ज्याच्यावरती अजून खरं तर रिसर्च सुरू आहे, अशा वेळेला त्याच्यावरती सिनेमा करणं हे कुठेतरी धाडसी पाऊल असतं आणि पुन्हा ते सकारात्मक दृष्टिकोनातून दाखवलं, कारण लोकांमध्ये एक अवेअरनेस जागृत पसरवणं हा कुठेतरी या सिनेमाचा एक ध्येय असू शकतं. तुम्ही या सगळ्याकडे कशा बघवतात किंवा जे प्रोसेस सुरू होती, जे स्क्रिप्टिंगची प्रोसेस सुरू होती, एक अभिनेत्री म्हणून याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती का? पूर्णता होती. आणि दुसरं म्हणजे मला महत्वाचं सांगायचं की हा जो प्रवास आहे आई मुलीचा, त्या दोघींची जी मानसिकता आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ती मी माझ्या घरात बघितलेली आहे. म्हणजे स्वतःची सख्खी मोठी बहीण जी डोंबिवलीला राहते, आशा वेलणकर, तिची मुलगी जवळजवळ 25 वर्ष ती वेगळ्या आजाराने आजारी आहे आणि त्या 2 मायलेकींचा जो प्रवास मी बघितलेला आहे आणि त्याच्यातनं प्रचंड विल पॉवर आणि सकारात्मक अँगल घेऊन त्या दोघी त्याच्यातनं इतक्या सुंदर बाहेर पडलेल्या आहेत आणि त्याच्यातनं प्रचंड विल पॉवर आणि सकारात्मक अँगल घेऊन त्या दोघी त्याच्यातनं इतक्या सुंदर बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे मी बहीण म्हणून पण ते जगत होते तिच्या बरोबर आणि हा विषय आल्यावर मला पहिली आठवण आली ती माझ्या बहिणीची आणि माझ्या भाचीची, की मी माझ्या घरात प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यामुळे मला हा रोल करताना सेल्फिश असतात ऍक्टर लोक, तो कुठेतरी ह्याचा मला त्याचा उपयोग आला. ती ते जगली, ते मी थोडंसं अडॉप्ट करून दाखवलं. अगदी इतका तो चॅलेंजिंग रोल आहे आणि अवेअरनेस हा आपल्याकडे यायला पाहिजे ह्या विषयाचा. बेबी कॉट प्रिझर्व जर आपण ते वापरले तर त्याचा पुढे किती फायदा होऊ शकतो भविष्यात. आणि हे जनमानसापर्यंत हा पिक्चर जे जे बघतील, म्हणजे मला वाटतं मोठ्या संख्येने बघतील प्रेक्षक, तर त्याचा फायदा तळागाळातल्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की खूप एज्युकेटेड लोकांना माहिती असतं, तर तसं काही नाहीये परिस्थिती. बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही की स्टेम सेल्स ती नाळेमध्ये असतात आणि ती नाळ जर प्रिझर्व केली गेली तर त्याचा पुढचा उपयोग कितीतरी असाध्य रोग साध्य होण्यासाठी, म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे हे दोन्ही एका ह्याच्यात साधलं गेलंय. त्यामुळे अभिनेत्री म्हणून पण मी पहिल्यापासून इन्व्हॉल्व्ह होते आणि एक काय म्हणतात त्याला, एक व्यक्ती म्हणून सुद्धा माझं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन या चित्रपटाला होतं. अगदी कुठेतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटत होती हे करताना, कारण आपल्याला नाळ म्हटल्यानंतर आपण म्हणतो की आईच्या नाळेशी जोडलेल्या गोष्टी सगळं नाळेवरच असतं आपलं. आणि त्यामुळे मी एक सतत आनंदला त्रास द्यायची किंवा शिरीष लारे या आपण मेडिकल टर्म वापरतो या बरोबर आहेत ना, ही सगळी जी त्यांची प्रोसेस आहे किंवा त्यातली जी काही कायद्याची गोष्टी आहेत ज्या त्या बाईला त्या सगळ्यातनं जावं लागतं. म्हणजे एकीकडे मुलीलाही वाचवायचं असतं, त्याबरोबर कायदाही सांभाळायचा असतो. इतक्या 4-5 गोष्टींवर तिचे एका वेळेला कॉन्सन्ट्रेशन असतं. तर ते करताना सतत, कारण या पिक्चरमध्ये हॉस्पिटल हा अनअवॉइडेबल पार्ट आहे, तर ते करत असताना, डॉक्टरांशी डिस्कशन करत असताना, मेडिकल टर्म व्यवस्थित वापरतोय ना आपण, त्याच ट्रॅकवरनं चाललोय ना, हे सतत आम्ही चेक करत होतो. आम्ही सगळेच जण, इव्हन वीणा पण सांगेल तिच्या दिसण्याबाबत, शी वॉज एक्स्ट्रीमली कॉशियस अबाउट इट, की त्या स्टेजला ती तशी दिसते ना, हे ती मुलगी स्वतः तो वेळ काढून बघायची आणि देन शी यूज टू गिव्ह शॉट. अगदीच मला वाटतं तुम्ही उल्लेख केलेला आहे वीणाबद्दल, खरंच हा प्रश्न विचारायचा आहे, कारण ती पूर्ण प्रोसेस होती आणि कुठेतरी तू त्याचं एक माध्यम बनलेलीस. अशा वेळेला ती जगलीस असणं किंवा ते अभिनेत्री म्हणून साकारणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. याबद्दल अजूनही खरं तर बोलायचंय, पण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IVN लोकमत. नंतर शो टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि जन्म या सिनेमाचा प्रवास आपण जाणून घेतोय. मला वीणाला विचारायचंय, वीणा, जसं आता रीमाताई बोलल्या की तुझं दिसणं असू दे किंवा तुझं एक
तो वावर पूर्ण सिनेमातला, याबद्दल तू स्वतः कॉन्शियस होती, कशा प्रकारे ती प्रोसेस होती? कॉन्शियस होणं गरजेचंच होतं, कारण विषय तो इतका गंभीर असल्यामुळे त्यातल्या टेक्निकल टर्म्स किंवा त्यातल्या चुका या अक्षम्यच होत्या. त्या जर झाल्या असत्या तर त्या सिनेमाची ऑथेंटिसिटी आणि गंभीरता तितकी पोचली नसती. पण त्याच्यासाठी मी आणि आनंद म्हस्वेकर, आमच्या सिनेमाचे स्क्रीन प्ले रायटर, आम्ही कॅन्सर पेशंट्सना भेटलो होतो हॉस्पिटलला जाऊन. आणि ल्युकेमिया कॅन्सरचे जे विशिष्ट डाग चेहऱ्यावर पूर्ण शरीरभर पसरतात, तर ते कसे असतात किंवा ते कसे असतील याचा अभ्यास करून, मेकअप टेस्ट, लुक टेस्ट 2-3 करून, आणि दरवेळेला त्याची कंटिन्युटी कशी राहील, जशा जशा त्या स्टेजेस सिनेमाच्या शेवटपर्यंत वाढत जातात तशी ती गंभीर कशी होत जाईल ह्याचं पूर्ण लक्ष सिनेमावर ठेवणं ही महत्वाची गोष्ट होती. आणि ते केलं नसतं तर आत्ता जो सिनेमा पाहताना जितका बघताना गांभीर्य त्याचं जाणवतं ते जाणवलं नसतं. ह्या व्यतिरिक्त आई म्हणून एक कुठलीही आई मुलीला आपल्या पोटचं मूल बरं करण्यासाठी कुठल्या हद्दीला जाऊन काय सीमेपर्यंत रिस्क घेऊ शकते आणि कुठल्या आव्हानांना सामोरं जाऊ शकते, हा भाग आहे, हा कुठल्याही आईला सूट होईल किंवा कुठलीही आई असं वागेल अशीच ती भूमिका असल्यामुळे रीमाताईंनी ती इतक्या अप्रतिम तऱ्हेने सादर केली आहे. आणि माझं भाग्य की करिअरच्या इतक्या सुरुवातीला मला त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ अभिनेत्री बरोबर काम करायला मिळणं, त्यांच्याबरोबर वावरणं, अनेक गोष्टी, अनेक युक्त्या, अनेक टिप्स तुम्ही नकळत शिकत असता. म्हणजे त्या दरवेळेला सांगायची गरज नसते, केवळ त्यांच्या वावरामधनं, त्यांच्या सोबत असण्यातनं त्या जाणवत असतात. तर ही सगळी माझी भूमिका साकारताना रीमाताईंचं अमोल सहकार्य होतच. त्यामुळे त्यातली ऑथेंटिसिटी आणि ती लय सिनेमात पूर्ण वेळ राहिली दोघींच्या कामांमुळे. तर ह्या दुग्ध शर्करा योग आहे. श्रीमाताई, खरं तर जसं आईचा आता उल्लेख केला की आई तुम्ही आतापर्यंत खूपदा साकारलेली आहे. सोशिक आई असू दे, कणखर आई असू दे, खंबीर आई आम्हाला तुमची पाहायला मिळाली आणि तेवढीच मिश्किल आई पण पाहायला मिळाली. पण ही आई खूप अवेअर आहे, प्रत्येक गोष्टींची अशी सुज्ञ अशी आईकडे पाहायला मिळालेली आहे. या आईबद्दल थोडेसे काही ऍडिशन्स होत्या साकारताना? ऍडिशन्स म्हणजे ही बाई फोकस्ड आहे पूर्ण. तिला आता काय आयुष्य, तिचं फक्त जसं आपण म्हणतो महाभारतात की अर्जुनाला फक्त त्यावेळेला बाणाचा डोळा दिसत होता, तसं या बाईला आहे की तिला फक्त त्या मुलीला वाचवायचं आहे आणि ती मुलगी तिथे आहे आणि तिला खेचून आणायचं आहे. मग तो प्रवास कसा आहे तर तो खूप खडतर आहे. म्हणजे तो प्रवास तिला करणं भागच आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हे तिने इतकं घट्ट ठरवलेलं आहे आणि तो प्रवास मग ती करते आणि ते शेवट तिचं साध्य करते, गोल जे ठरवलेलं आहे. त्यामुळे हा चॅलेंज जो होता ना तो फार तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये ताणतणाव आहे त्या बाईच्या, तिच्या लग्न संबंधात ताणतणाव आहेत आणि परत त्याच नवऱ्याकडे तिला जायला लागतंय मुलीसाठी. असे खूप त्याला काय म्हणतात, प्रवाह खूप आहेत त्या सगळ्या प्रवासाला, पण ती ते सगळे पार करते आणि शेवटी त्यामुळे त्या बाईची ताकद किती विलक्षण असेल त्या कॅरेक्टरची, जे लिहिलं गेलं आहे. तर ती त्या डेप्थमध्ये जाणं मला आवश्यक वाटलं आणि त्याचे काही ताणतणाव, म्हणजे त्यातला एक छोटासा सीन मला असं वाटतं की तिला ते स्वप्न पडतं मुलाचं, पोटातल्या मुलाचं, की ते रडतंय आणि त्या घाबरून ती उठते आणि म्हणते की नाही मी तुझ्यावर पण तेवढंच प्रेम करीत. तिला कुठेतरी ते गिल्टी वाटतं की आपण केवळ आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हे करतोय. असे तिचे इतके मानसिक ताणतणाव आहेत त्या कॅरेक्टरमध्ये आणि ते लकीली जे माझ्या डोक्यात आलं ते मी यांना एक्सप्लेन केलं आणि ते सगळे दाखवले गेले. त्यामुळे ते विविध शेड्सनी ते कॅरेक्टर दिसत जातं, आपल्याला उलगडत जातं. या एकाच बाईचे किती पदर असू शकतात जगण्याचे, किती स्तरांवर तिला जगावं लागतं आणि ते ती सगळं प्रचंड मोठ्या विल पॉवरनी ते करते. तू या वयात दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेस? यू मीन? मी गायनेकशी बोलली. शी सेड इट इज पॉसिबल. स्टेम सेल जर बहीण भावाचे असतील तर ते मॅच होण्याची जास्त शक्यता असते. मला वाटतं आईचा जो एक स्ट्रगल दिसतो विणा, त्यालाच पॅरलल असं एक तुझ्या कॅरेक्टरचा स्ट्रगल दिसतो. एक मुलगी म्हणून तुझा प्रवास दिसतो आणि ती पण पुन्हा एकदा सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, पण तरी एक स्ट्रगल तिला चुकलेलं नाहीये, जे कुठेतरी आईकडून येतं का असा पहिल्यांदा एक प्रश्न पडतो सिनेमा पाहताना. त्याही शेड्स अशाच होत्या. जसे आई त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाते, त्या माझी आई माझ्यासाठी काय काय करते ह्याची जाणीव तिला सतत होत असते आणि कुठेतरी कदाचित मी मृत्यू पावले तर चालेल, पण आई आता ह्या वयात ज्या रिस्क घेते ह्या कितीतरी जास्त डेंजरस आहेत ह्याचं सतत दडपणाखाली असते. आणि एका पॉइंटला असं होतं की माझी आईच जर इतकी रिस्क घेऊ शकते तर मग आता मी विल पॉवर दाखवून यातनं बाहेर पडायलाच पाहिजे. ह्या ताकदीतनं ती पुढे पुढे जात असते आणि जी काही आव्हानं तिच्या, त्या दोघी वेगळ्या नाहीच आहेत असं मला पूर्ण सिनेमाभर वाटतं. दोघी सोबत नाहीयेत, त्या एकत्र असतात
आणि त्यांची केमिस्ट्री, त्या आई जे जे करेल त्याला सपोर्ट करायचा आहे आणि मध्ये ती म्हणजे मृत्यू ती पावणार आहे, जीव तिचा धोक्यात आहे, पण मग हिचं काय नाही, हिनी आत्ता ही रिस्क घेता कामा नये आणि तरी सुद्धा आई ती रिस्क घेते. ते बाळ जेव्हा नंतर पुढची जी रिस्क घेते, जे दुसरं भावंड माझं जन्माला यायचं, त्या दोघांचं नातं त्याच्यानंतरचं झालेलं, अशा सगळ्या आव्हानांना ती मुलगी पॅरलली सोबत समांतर दृष्टी आईच्या सोबत जात असते आणि कुठेतरी ह्या सगळ्याचा शेवट छान होऊ दे अशी तिची अपेक्षा असते. जन्म जीवन लढ्यात राहे जळत फुलत, जन्म पूर्व सुकृतांच्या नसे खुळ्या कल्पनेत. तुम्ही स्वतः आई आहात आणि जसं नाळेबद्दल आपण आता बोललो की नाळ वाचवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आता आपल्याला कळू लागलंय. कुठेतरी आई असताना किंवा जन्म देताना आपल्याला नाळेचं एक जे महत्व असतं की आपण नाळ कापून फेकून देतो, तर त्याचं महत्व आज कुठेतरी जाणवत येते की आपण ही गोष्ट पुढे आपल्या पिढीला किंवा आपल्या मुलीला सांगावी आणि ही प्रोसेस न्यावी. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं की तोपर्यंत नाळ ही एक टाकून दिलेली गोष्ट, इतकंच त्याचं महत्व होतं. किंवा साहित्यात वापरायला म्हणून नाळ हा शब्द खूप येत होता की माझी जन्माची नाळ तुटली गेली वगैरे साहित्यिक, पण त्याचा असलेला संबंध म्हणताना आपण नाळीचा संबंध, पण त्याचा खरा अर्थ जो भावतो तो हा चित्रपट करताना कळला. त्यामुळे मीच नाही, समस्त बायकांनी किंवा सगळ्यांनी, आपण सगळा वयोगट त्याच्यात येऊ शकतो की ही गोष्ट किती महत्वाची आहे. जर विज्ञान इतकं पुढे गेलं आहे आणि जे आपल्याला माहित नव्हतं की नाळ केवढी महत्वाची आहे, तर आता तरी त्याचा अवेअरनेस यायलाच पाहिजे. ती अशी वाऱ्यावर उडून जाता कामा नये, ती नाळ जपूनच ठेवायला पाहिजे आणि त्याच्यातनं एक आयुष्य निर्माण होऊन ते वाचू शकतं. मला वाटतं आणि अशाच एका विचारसरणीत, एका वेगळ्या विचारसरणीतनं खरं तर जन्म झालेला आहे आपण म्हणूया. आणि हा प्रवास अजूनही सुरू आहे. अजूनही या सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत कारण हा सिनेमा आता लवकरच रिलीज होतोय. या रिलीजची प्रक्रिया कशी होती याबद्दल मला यांच्याशी बोलायचं आहे, पण घेणार आहोत पुन्हा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर शो टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि जन्म या सिनेमाचा प्रवास आपण जाणून घेतोय. अर्थात सिनेमा तर बनला आहे पण सिनेमा तर रिलीज होतोय. या रिलीज होतानाची प्रक्रिया कशी होती याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल. मला रीमाताईंना खरं तर विचारायचंय की इफीमध्ये जन्म हा सिनेमा खूप उचलून धरला गेला आणि त्याची खूप चर्चाही झाली होती. त्यानंतर आतापर्यंत हा सिनेमा रिलीज व्हायला वेळ लागला, तर एक वेगळा विषय पुन्हा आणि असं असतानाही त्याला लागलेला वेळ, आपण एक अज्ञान म्हणूया लोकांमध्ये असलेला. हो, नाही, पैसा हा मेन फॅक्टर असतो आणि आमच्या ह्या बाळाचा जन्म खूपच उशिरा, म्हणजे इन्क्युबेटर मधलं बाळ आहे असं मला वाटतं. आता त्याला प्रेझेंटर मिळाला, संदीप पाटील सारखा माणूस की जो आमच्या फील्ड मधलाही नाहीये. त्यांनी चित्रपट हा पाहिला, त्याला आवडला आणि तो सगळे म्हणजे काय म्हणतात आउट ऑफ द वे जाऊन तो माणूस हा चित्रपट प्रेझेंट करण्यासाठी उभा राहिला. याबद्दल माझे आधी त्यांना भरपूर हे आहेत, कौतुक आहे मला त्यांच्याबद्दल आणि धन्यवाद आहेत. आणि सेकंडली त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी नुसतं तो चित्रपट प्रेझेंट करून थांबले नाहीयेत, तर त्याच्यासाठी फाउंडेशन तयार केलंय, जन्म फाउंडेशन तयार केलंय. म्हणजे बेबी कॉट प्रिझर्व करायची फाउंडेशन. आणि असे काही लोक असतील समाजातले की ज्यांना ते पैसे किती प्रोसेस करायला पैसे नाहीत त्यांच्याकडे, तर त्याच्यासाठी हे फाउंडेशन त्या अशा लोकांना मदत करणार आहे. आणि त्याच्यासाठी काही अवेअरनेससाठी त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतील की ज्या योगे आणखीन तळागाळात हा विषय पेरला जाईल आणि लोकांपर्यंत पोचला जाईल. हे मला जास्त कौतुकाचं वाटतं की नुसता एक चित्रपट प्रेझेंट करून ते थांबले नाही, तर पुढची स्टेप घेतली आणि ती भविष्यकाळातील त्यांची मोठी योजना आहे. असं नाही की चित्रपटापुरतं करतायत ते, इट्स लॉंग टर्म मध्ये ही त्यांची योजना राबवणार आहेत ते त्या फाउंडेशन तर्फे आणि याचा अनेक लोकांना फायदा होईल. मला त्यांचं खूपच कौतुक वाटतं की ऑल ऑफ अ सडन हे आले, कुठून आले आणि ते आम्हाला इतकं आमच्या पाठी उभे राहिले. त्यामुळे शिरीष म्हणा, आनंद म्हणा की हे 5 वर्ष या चित्रपटावर त्यांचा रिसर्च चालू होता की चित्रपट, एक बातमी आली एका वर्तमानपत्रात, ती बातमी वाचली शिरीषनी आणि आनंदनी, मग त्यांच्यावर त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मग नाटक करायचं का चित्रपट करायचा, मग शेवटी चित्रपट करायचं ठरलं. त्याच्यात काही वर्ष गेली. मग जेव्हा डायरेक्ट चित्रपट तयार झाला तर तो आता मार्केटमध्ये कसा आणायचा ह्याच्यात तो अडकला गेला. आणि अशा वेळेला
हे प्रेझेंटर आमच्या मागे राहिले. म्हणजे हा बाळाचा प्रवास पण किती खडतर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण मला वाटतं बाळ येईल ते यशस्वी होऊन येईल, त्याचा चांगला स्वीकार होईल, लोकांना ते आमचं गुटगुटीत बाळ आवडेल असं मला वाटतंय आणि छान यशस्वी होईल असं मला मनापासून वाटतंय. ऍट प्रेझेंट तुम्ही निशासाठी कोणत्या दिव्यातून जात आहात याची मॅडम मला पूर्ण कल्पना आहे. शेवटी मानवी प्रयत्नांनाही मर्यादा असतात मॅडम. डॉक्टर हे तुम्ही नका बोलू प्लीज. तुम्हीच असं बोललात मॅडम. आता स्पष्टच सांगायचं तर तुमची आणि निशाची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे यावर सगळं अवलंबून आहे. मी निशाला बरी करणार आहे डॉक्टर. तुमचा स्वतःचा प्रवास पाहिला तर हा तेवढा खडतर नक्कीच नव्हता आणि आज अनेकांना उत्सुकता असते की रीमाताई कुठच्या सिनेमांना पाहायला मिळणार, त्याचा सिनेमा कधी येतो याचा. खूप वेळ लागला, परत एक मोठी गॅप पडली होती, तर याचं काही खास कारण होतं का की सिलेक्टेड सिनेमेच करायचे, एक अर्थपूर्ण सिनेमे करायचे? आता असं तर माझं पहिल्यापासून होतच, त्यामुळे तसं काही क्लिक होणार येत नव्हतं. ते आलं जन्मच्या निमित्ताने आणि मी केला पिक्चर. बाकी असं काही खास कारण असं काही नाहीये. चांगल्या आता माझा अजून एक जुलैमध्ये चित्रपट येतोय मराठी, त्यामुळे असं खूप काहीतरी असं क्लिक झालं तर मी करते आणि तसे मला हा आला चित्रपट. नक्कीच. मला वाटतं तुमच्या आजूबाजूला मला आता जर म्हटलं तर मराठी सिनेमा खूप जास्त बदलतोय. एक मोठी कात त्याने टाकलेली आहे ऑलरेडी. छान छान चाललंय आता मराठी प्रयोग आपल्या सिनेमात होत आहेत. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट येत आहेत, खूप नवीन नवीन टेक्निशियन्स येत आहेत, दिग्दर्शक येत आहेत, लेखक येत आहेत, ऍक्टर्स येत आहेत छान नवीन पिढीचे. त्यामुळे चित्रपटाचं स्वरूप इतकं छान पालटत चाललेलं आहे मराठी चित्रपटाचं. खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंटेशन होत आहेत आणि आय एम हॅपी ऑर रादर आय एम लकी की मी याचा कुठेतरी एक थोडासा भाग होऊ शकते. तुम्ही कलाकारांचा उल्लेख केला तर एक कलाकार त्याची प्रतिनिधी शेजारीच बसलेली आहे. आमची या सेटवर ओळख झाली, पण माझ्या मुलीने वीणाचं एक सुंदर नाटक बघितलं होतं आणि तिने मला नाटक बघितल्या येऊन सांगितलं होतं की मम्मा तू हे नाटक बघ. ती मुलगी यंग आहे पण ती काय सुंदर करते काम. म्हटलं हो बघीन, पण अनफॉर्च्युनेटली मी बघेपर्यंत त्यांचे प्रयोग थांबले होते आणि मग आनंदला मी विचारलं की म्हटलं हा विषय आला, म्हटलं कोण मुलीचं काम कोण करताय, तर ते म्हणाले वीणा जामकरला. म्हटलं अरे वा. ते म्हणाले का तुमची ओळख आहे? म्हटलं नाही मी नाव ऐकलंय म्हटलं तिचं. मग ही भेटली, घरी आली, आमचं स्क्रिप्ट रिडिंग होतं आणि छान आमचं क्लिक झालं पहिल्या मीटिंग पासून. म्हणजे असे काय आम्हाला एफर्ट्स नाही घ्यायला लागले. बिकॉज आय फाइंड हर व्हेरी फोकस्ड. तिचा एक विश्वास आहे ती जे काय करते, मग ते नाटक असू दे, तो चित्रपट असू दे किंवा ते वाचन असू दे, जे काय ती करते त्याच्यात ती पूर्णता 100% देते. माझ्या दृष्टीने ही बाब फार महत्वाची आहे आणि त्यामुळे शिकायची वृत्ती आहे तिच्याकडे. सबंध चित्रपट मी तिच्याकडे बघत होते, ती पूर्णता त्या चित्रपटात होती. म्हणजे शूटिंग चालू असताना एरवी सुद्धा शॉट दिल्यानंतर वी यूज टू डिस्कस की हे असं करूया का तसं करूया का. त्यामुळे मला हे खूप आवडलं आणि म्हणून ते कसं होतं ना, क्लिक झाल्यावर मग आवडत जातं आणि त्याच्यामुळे रिलेशन इतकी छान झाली की त्याचा कुठेतरी परिणाम तुमचा कामावर होतो. गिव्ह अँड टेक वाढतो दोन ऍक्टर्स मधला. काही चांगले सीन्स सुचतात. आता जसे मोंटाजेस आहेत आमचे या चित्रपटात, खूप मोंटाजेस आहेत त्याच्यात, तर तो काय करायचं तर ते ऑटोमॅटिकली दोघींना सुचत गेलं. कारण मी माझ्या मुलीशी जशी वागते तशीच मी तिच्याशी, आणि सेम वे ती तिच्या आईशी वागते तशी ती माझ्याशी वागत होती. पण हे जमून यायला दोघींचं एक छान रिलेशन तयार झाल्यामुळे त्या संबंध पडद्यावर एक सहजपणा आलेला आहे किंवा एक नॅचरल शेड मिळाली आहे. त्या सगळ्या अभिनय करतोय असं आम्हाला दोघींना जाणवलं नाही आणि ती छान काम करणार पुढे पण. आय एम व्हेरी मच शुअर आणि माझे छान ब्लेसिंग्स आहेत तिला. सिझरिन करून 7व्या महिन्यातच एक मूल जन्माला आलं तर? अहो पण 7व्या महिन्यात नॅचरली मूल जन्माला येणं गोष्ट वेगळी. तुम्ही म्हणताय तसं नाही करता येणार. जन्म खऱ्या अर्थाने रिलीज होतोय, त्याचा जन्म होतोय, तर या निमित्ताने आपण म्हणतो ना की सुरुवातीला 2 शब्द कौतुकाचे असतात. तुम्ही काय सांगणार वीणा? जन्म फार
फारच छान आणि वेगळा सिनेमा आहे, खूप सुंदर सिनेमा आहे. आम्ही जिथे जिथे म्हणजे मी इफीला गोव्याला गेले होते, साहित्य संमेलनात ह्याचा प्रयोग झाला, शो झाला होता, जिथे झाले तिथे तिथे लोक विसरून जातात की ते सिनेमा पाहतात. त्यांना खरंच मायलेकींची ही कहाणी आहे, घराघरात घडणारी आहे, कन्व्हर्सेशन चालले असंच वाटत असतं. आणि इतका संवेदनशील विषय इतक्या संवेदनशीलतेने हाताळला गेला, इतका सोप्या पद्धतीने लोकांच्या समोर येतो. तर मला वाटतं असा सिनेमा बघण्याची संधी कोणी सोडता कामा नये, कारण हा लक्षात राहणारा सिनेमा आहे. आज नाही, अनेक वर्षांनी सुद्धा हा सिनेमा तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे आम्ही तर नशीबवान, मी तर खूप आनंदी आहेच की माझी फिल्म ही रिलीज होतीये, खूप काळानंतर तरी पण होतीये. तसं लोकांनाही सिनेमा बघताना आनंदच होईल याची माझी ठाम विश्वास आहे माझा. रीमाताई, मला एवढंच म्हणेन, कारण वीणा सगळंच बोलली आहे, पण जे सुंदर आहे, जे प्रगत आहे, जे खरं आहे, म्हणूनच त्याचा जन्म होतोय. क्या बात आहे. हा सुंदर. आणि असं काहीतरी जन्म झालेला आपण सगळं बघतच असतो, त्यामुळे हे असंच चिरंतन राहणार नक्की. हा सुंदर. आणि खरंच या जन्माचा खरं तर साक्षीदार होण्याचं सगळ्यांची संधी असणार आहे, सगळ्यांनाच ही संधी मिळणार आहे, आपल्यालाही संधी मिळणार आहे. सिनेमा रिलीज होतोय, त्या निमित्तानं तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण शो टाइम मध्ये आज इथंच थांबतोय. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत. बाळाची नाळ ही त्याच्या पुढील आयुष्यात त्याला जीवनदान देणारी ठरू शकते. विज्ञानाचा हा नियम मांडणारा जन्म हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झालाय. आई आणि मुलीच्या नातेसंबंधाचा हा चित्रपट आहे. मुलीला झालेल्या कॅन्सरपासून तिची सुटका करण्यासाठी तिची आई कशी धडपड करते, त्यासाठी नाळेचा वापर कसा होतो हे सांगून या चित्रपटानं प्रबोधनाचं कामही केलंय. या चित्रपटाला यापूर्वीच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बाळाची नाळ जतन करणं कसं गरजेचं आहे हा संदेश या चित्रपटातून देण्यात आलाय. रीमा लागू आणि वीणा जामकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत, तर शिरीष राणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. बोन मॅरो मिळवण्याचा मी खूप प्रयत्न केला. आता जर मी दुसरं मूल जन्माला घातलं तरच माझी मुलगी वाचू शकेल. मला मूल होऊ शकेल ना. मला मुलाला जन्म द्यायचा आहे. काहीही झालं तरी मला मुलाला जन्म द्यायचा आहे. हा गोळी घेतली नाहीस? नाही घेत. मी गोळी आणते. आई नको. आई ऐक ग. आई मिळाली. अगं मी बरी आहे. काय बरी आहे? काय झालंय बघ तुझं? घे गोळी घे. अगं मी घेतली गोळी. नक्की? हो. पाणी पाणी. जन्म जीवन. आणि याचा जो महत्वाचा मुद्दा आहे, नाळ जी ज्याला बेबी कॉर्ड प्रिझर्व आपण किंवा बेबी कॉर्ड म्हणतो, ती जर प्रिझर्व केली तर त्याच्यातनं एक आयुष्य वाचू शकतं. हा ह्याच्यातला संदेश आहे महत्वाचा, जो आम्हालाही करताना त्याच्यातले इतक्या इंट्रिकसीज माहीत नव्हत्या. जन्म फाउंडेशन नावाने संदीप पाटील आणि आमच्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसरनी एक फाउंडेशन स्थापन केले, ज्याच्या मार्फत ते बाळाची नाळ कशी जतन करायची हे सांगणारच आहेत. आणि हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. पण हे एक सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा एक जाणीव म्हणा की एखादा सिनेमा करताना तुम्ही केवळ तो सिनेमा करून घरी जात नाही, तर तो विषय माणूस म्हणून सुद्धा तुमच्या आत कुठेतरी राहतो. अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बीबा सिंगला बालपणापासूनच गायन. या आठवड्यात सुपरस्टार, जन्म आणि भाऊचा धक्का हे 3 मराठी चित्रपट झळकलेत, तर कॉलेज कॅम्पस, हम दो अनजाने आणि कुछ लव जैसा हे 3 हिंदी चित्रपटही प्रदर्शित झालेत. सुपरस्टार हा महेंद्र कदम याचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. गावच्या कट्ट्यावर नाटक सादर करणारे 2 मित्र रुपेरी पडद्यापर्यंत कसे पोहोचतात याचं चित्रण या चित्रपटात आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कमावलेल्या गणेश आचार्य यांनी पहिल्यांदाच यातून मराठीत नृत्य दिग्दर्शनाचं काम केलंय, तर चित्रपट निर्मितीचा पहिलाच अनुभव घेणारी मेधा घाडे यात मुख्य भूमिकेचाही पहिल्यांदाच प्रयत्न करतेय. गोष्ट पोहोचली की प्रोड्युसर बॅकआउट झाले, तेव्हा मला असं वाटलं की नको, एवढी छान जी गोष्ट आहे आणि एवढा छान जो एक कन्सेप्ट आहे तो सुरू होण्याच्या आधी असा संपता कामा नये. मालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिरीष राणे यांनी जन्म या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश केलाय.
पहिल्यांदाच चित्रपटासाठी राणे यांनी विविध आजारांवर उपचार म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या नाळेतल्या द्रवाची माहिती यातून उत्तमरित्या सादर केली आहे. नवदाम्पत्याच्या संसाराची घडी व्यवस्थित बसल्यावर प्रेम कमी होताना दिसतं. याच विषयावर बर्नाली रे शुक्ला दिग्दर्शित कुछ लब जैसा हा चित्रपट आहे. राघव एक पासपोर्ट फॉर्जर है. वो नकली पासपोर्ट बनाता है और अंडरवर्ल्ड में वो बहुत छोटा सा एक हिस्सा है. राघव की ज़िंदगी में उस दिन निजी ज़िंदगी में एक बहुत दर्दनाक हादसा होता है. साथ में वो पुलिस से फरार है. मधु शी इज़ अ मदर, अ वाइफ, अ डॉटर इन लॉ, अ डॉटर, लेकिन ये सब रिश्तों में वो खुद को भूल चुकी है. औरों से प्यार करते करते खुद से प्यार करना भूल चुकी है. एंड दिस इज अ डे ऑफ हर रीडिस्कवरी. तर कॉलेज कॅम्पस आणि हम दोनो अनजाने या सुमार चित्रपटांच्या तुलनेत यंदा एकच हिंदी चित्रपट तिकीट बारीवर आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना हा आठवडा मोकळाच आहे. मात्र हँगओव्हर आणि कुंफू पांडा या 2 गाजलेल्या हॉलिवूड पटांचे भाग 2 याच आठवड्यात प्रदर्शित झाले. त्यामुळे बाजी कोण मारणार ते काही तासातच स्पष्ट होईल. आपली मुंबई, नरिमन पॉइंट. तब्बल